मुळात भाषा शिक्षण हा वादाचा विषय होऊ शकत नाही आणि मला वाटत नाही की कुणी शिक्षक ह्या वादामध्ये आहे. अ, शिक्षण तज्ज्ञ किंवा म्हणजे खरं तर हे काय चाललंय, ह्या ज्या पद्धतीने चाललंय ते योग्य नाही असं वाटतं. याच्यावरून सुरुवातीलाच काही चर्चा करून किंवा सगळ्यांच्या म्हणजे सर्वानुमते काही गोष्टी ठरवून खरं तर पुढे जायला पाहिजे होत्या. आमच्या शाळेतली मुलं वेगवेगळ्या भाषा शिकतात, सहजपणे शिकतात. विषय म्हणून न शिकता एक भाषा म्हणून शिकतात आणि हिंदी असो वा इतर कुठलीही भाषा असो, भाषा ही समाज जीवनाचा पासवर्ड आहे, आपण असं म्हणू शकतो त्याला. आणि वेगवेगळ्या भाषा शिकल्यानंतर भाषा म्हणजे केवळ भाषा नसते, त्याच्या पाठीमागे साहित्य, संस्कृती, इतिहास अशा गोष्टी असतात. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण भाषेमधून होते, हे आम्ही पाहतो इथं शाळेमध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि जर म्हणजे भारतातल्या भाषा आपल्या मुलांना जर बोलता येणार नसतील, तर मग आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो की सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर एकमेकाशी बोलता न येणारे बांधव किती दिवस देशाची एकात्मता टिकवतील, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आपली भाषा म्हणजे मातृभाषा ही तर नक्कीच उज्ज्वल झाली पाहिजे किंवा ती अधिक आपण तिला प्रगत बनवली पाहिजे. पण त्यासोबत जगात आवश्यक असणाऱ्या भाषा, देशात आवश्यक असणाऱ्या भाषा आपण मुलांना शिकवल्या पाहिजेत. फक्त ह्या कशा शिकवायच्या याचा मध्यम मार्ग काढून त्या पद्धतीने याच्यावर नियोजन व्हावं. असा वाद करून मला असं वाटतं की त्यात कुणाचंही हित नाही. होणाऱ्यांचा खेळ होईल पण जीव मुलांचा जाईल, असं ह्या पद्धतीने आपण त्याच्यावर सांगू शकतो. तुमच्या शाळेतले विद्यार्थी किती प्रकारच्या भाषा बोलून दाखवतात काय? राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रकारच्या 8-9 प्रकारच्या भाषा आमची मुलं सहज बोलतात. काही त्यातल्या बेसिक बोलाचालीच्या पातळीवरच्या आहेत आणि काही सखोल अभ्यास करतायत काही भाषांच्यावर. पण शिकण्याचं, भाषा शिकण्याचं हेच वय असतं. कदाचित मोठं झाल्यानंतर इतक्या सहजतेने या भाषा आपण शिकू शकत नाही. पण बोलीभाषेच्या पातळीवरच्या ज्या भाषा आहेत, तर ह्या शिकण्यासाठी हे वय अगदी योग्य आहे, लहान वय. आपण त्याच्यामध्ये हसत खेळत ही मुलांना शिकवलं पाहिजे. थोडक्यात शिक्षण पद्धती अशी झालेली आहे आपली की तुम्ही ते ट्रेडिशनल पद्धतीने शिकवताय का आणि शिकवल्यानंतर त्याची परीक्षा घेताय का, याच्याऐवजी आपण एखादी भाषा शिकवून बोलाचालीच्या पातळीवर शिकवून आपण कशा पद्धतीने मुलांना त्याचा आनंदही देऊ शकतो आणि भविष्यातल्या त्यांच्या जडणघडणीसाठी. कारण आज शाळेमध्ये किंवा एकूणच सगळीकडे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची दिसते, ती म्हणजे मुलं आता बहुभाषिक झाली पाहिजेत. हे आपल्याला पदोपदी जाणवतंय, त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय. पण आता राजकारणाकडनं जे काही सुरू आहे ते योग्य आहे का, काय वाटतं? राजकीय भूमिका आहेत त्यांच्यावर खरं तर विश्लेषण करणं आम्ही योग्य नाही. पण मला असं वाटतं की ह्या प्रश्नावर अजून चांगल्या मार्गाने, चांगल्या पद्धतीने मार्ग काढता आला असता यापेक्षा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.